अकोला शहरात पुन्हा एकदा राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बस सेवेचा बोजवारा उघडल्याचे चित्र समोर आले आहे। वाशिम बायपास रोडवरील हुसेनी मॉलजवळ शिवशाही बस अचानक बंद पडल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा आगाराची शेवगाव ते अकोला नॉनस्टॉप शिवशाही बस आज वाशिम बायपास रोडवर हुसेनी मॉलजवळ अचानक बंद पडली। ही बस रस्त्याच्या मध्यभागी थांबल्याने वाहतुकीवर परिणाम झाला। या बसमध्ये सुमारे 42हून अधिक प्रवासी प्रवास करत होते। अचानक बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। जवळपास 1 ते 2 तास ही बस रस्त्यावरच उभी होती। दरम्यान चालकाने अकोला डेपोशी संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी 2 मेकॅनिक पाठवण्यात आले। तसेच अडकलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये अकोला डेपो येथे रवाना करण्यात आले। राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बस सेवा सध्या प्रश्नचिन्हात आली असून राज्यभरात अनेक बसेस जुन्या आणि भंगार अवस्थेत असल्याचे समोर येत आहे। वारंवार बस बंद पडल्याच्या घटनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असून गैरसोयही मोठ्या प्रमाणात होत आहे। नागरिकांकडून तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात येत असून रस्त्यावर भंगार बसेस चालवण्याऐवजी चांगल्या आणि सुरक्षित बसेस द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे। या सर्व प्रकारामुळे राज्य परिवहन मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गांव से निकली अकोले के लिए पैसेंजर उसमें 42 थे। तो अचानक जैसे गाड़ी का गियर न्यूट्रल हो गया, गियर लग रहे थे इसलिए गाड़ी यहाँ खड़े हो गई। तो हमने क्या था, हमारे डिपो में अकोला 2 नंबर डिपो में माहिती दी है, तो माहिती 2 मैकेनिक साथ में आए। अभी गाड़ी का काम चालू है, आधे घंटे में काम हो जाएगा, यहाँ से गाड़ी हटा लेगा। गियर की वजह से गाड़ी रोड पे खड़ी हुई। तो प्रॉब्लम क्या बता सकते कब क्या होगा। मेरा नाम शेख वसीम राजा, ये शेगांव से अकोला, अकोला से शेगांव, बिना थामा बिना वाहक गाड़ी है। दीपक गवई, जनशक्ती, अकोला।